करताना पाहायला मिळतोय. प्रतीक गोताड एक अंडरआर्म बॉक्स क्रिकेट जगतातील एक मोठं नाव. त्याला राऊंड ओव्हर द विकेट हा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इन स्विंग आउट स्विंग तिथे झाला होता. चेंडू कायचा बॅट पर्यंत पोहोचला जात नाहीये. एक चांगली गोलंदाजी आपल्याला शिवप्रतिष्ठान कासे ए या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिथे क्षेत्ररक्षण देखील एक सुरेख सजलेलं पाहायला मिळत आहे. तर नक्कीच सिली मिडॉप आहे. सिली मिडॉप तिथे आपल्याला 30 यार्ड क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा द्वितीय चेंडू आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द चेंडू काय चेंडू तोलवलाय. चेंडू जातोय. नक्कीच धाव मिळतील 4. संघाचं धाव फलक खुलं झालं आहे. श्री गणेश होतोय. एक सुरेख फटका आपल्याला पारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. स्ट्रेट ऑन डिलिव्हरी आपल्याला निश्चित पाहायला मिळाली. चेंडू थोडासा गुडलेनच्या पुढे आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्गावरती आदेश एक चांगला गोलंदाज आहे. एक क्रिकेटचा चांगला तगडा अनुभव आदेशकडे आहे. सुरेख फटकेबाजी होईल यामध्ये निश्चित शंका नाहीये, कारण तो एक क्रिकेटिंग फटका आपल्याला निश्चितच या द्वितीय चेंडू मध्ये पाहायला मिळाला. चला 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. रोखून ठेवावं लागेल. आदेशचा पुढील चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा काय होतंय काय बिघडतंय, परंतु पंच थोडेसे कष्ट घेत आहेत. तर चेंडू घोषित नक्कीच आपल्याला विजयी व्हायचा प्रयत्न करणं हे मित्रांनो खूप गरजेचं असणार आहे. हा पुढील चेंडू असेल आदेशचा. पुन्हा एकदा हो वाऱ्याचा वेग सीमारेषा पार. एक चांगला क्रिकेटिंग शॉट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एक नक्कीच या खेळाडूने ज्ञात केलं आहे की आपल्याला वाऱ्याच्या वेगाचा उपयोग निश्चितच करावा लागेल, कारण चेंडूला थोडासा स्पर्श झाला होता बॅटचा. तो थेट सीमारेषा पलीकडे तिकडे आपल्याला लॉंगनच्या दिशेने डीप लॉंगनच्या दिशेने आपल्याला निश्चितच पाहायला मिळाला होता. सॉरी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा सुरेख फटका आपल्याला तिथे पाहायला मिळाला. एकंदरीत आपण पाहिलं तर नक्कीच हाफ सर्कल क्रिकेट असल्या कारणाने थोडंसं मैदानाचा अंदाज घेताना आपल्याला थोडेसे कष्ट घ्यावे लागतात, कारण एकंदरीत आपण पाहिलं तर कोकण रिजनमध्ये जेव्हा आपण टेनिस क्रिकेट खेळत असतो त्यामध्ये आपल्याला नक्कीच थोडेसे अडथळे हे निश्चित पार करावे लागत असतात. थोडंसं क्षेत्ररक्षण तितकेच चॅलेंजिंग असतं. गोलंदाजी करणं पण थोडंसं अवघड नसतं गोलंदाजाला, कारण आपण हाफ सर्कल खेळत असतो. पाहूया हा पुढील चेंडू आदेशचा. पुन्हा एकदा चेंडू जातोय का क्षेत्ररक्षकाच्या तिथे मात्र थोडंसं मिस अंडरस्टँडिंग क्षेत्ररक्षकाचं आपल्याला पाहायला मिळालं. डीप लॉंगनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते पार. एकंदरीत धावा मिळतील 4 आणि पहिल्या षटकामध्ये जर संघाची धाव संख्या आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. सुरेख आपल्याला निश्चितच पालची पाहायला मिळते. ज्या प्रकारे फलंदाजी आपल्याला पालची पाहायला मिळते त्या अर्थी तर पार एकंदरीत उर्वरित जे 12 चेंडू जे रिझर्व्ह कोट्यातील चेंडू असणार आहेत तिथपर्यंत थांबलं तर नक्कीच एक चांगलं धावफलक गोळा होतो. आता मात्र पुन्हा एकदा पंच हात पहिला होतात. अवांतर चेंडू घोषित करतायत. संघाची धाव संख्या 16 वरती जाऊन पोहोचली. चला अखेरचा चेंडू असेल या षटकातील. एका सुरेख फटकेबाजी आपल्याला पारची पाहायला मिळते. त्या क्षेत्रामध्ये काय होतंय, फलंदाज मात्र निश्चितच बाद होतोय. इकडे थोडस काव कॉर्नरच्या अलीकडे क्षेत्ररक्षक निश्चित पाहायला मिळाला होता. चेंडू कॅच केलाय. नक्कीच पार्कला माघारी वर्तावं लागतंय. दरम्यान पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटका अखेरी संघाची धाव संख्या ही 1 बाद 16 वरती जाऊन पोहोचली. चांगली बॅटिंग काय लागलं नाही साईडला लागलं. अरे इकडे पुढे आवाज फिरवत आहे. किती आला स्कोर? तरी मस्त. हॅलो नाही फटका लागत नाही बरोबर. हॅलो टाकत बरोबर होती खाली लागला. चला एक नवीन फलंदाज
अभिजित येतोय. नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल, तर स्ट्रायकर एंडला आपल्याला प्रथमेश पाहायला मिळतोय. आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं असेल संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी शुभम तिथे आपल्याला पाहायला मिळतो. शुभम वरती जबाबदारी दिली जाते. निश्चितच एकंदरीत आपण पाहिलं तर ओव्हर द विकेट ही गोलंदाजी असेल. चला पंच सांगायला सुरुवात करून द्यायची आहे. ओव्हर द विकेट हा पहिलाच चेंडू आपल्याला शुभमचा पाहायला मिळतोय प्रथमेशसाठी. हो 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 आता मात्र थोडस मिसअंडरस्टँडिंग हे क्षेत्ररक्षकाचं यष्टीरक्षकाचं आपल्याला तिथे पाहायला मिळतंय. एकंदरीत झेल सुटला जातोय. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम तिथे प्रथमेशच्या माध्यमातून करण्यात येत होतं, मात्र थोडीशी आतील बाजूची कडा बॅटची नक्कीच आपल्याला तिथे पाहायला मिळाली. मात्र यष्टांमागे यष्टीरक्षकाकडून चूक होते. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. नक्कीच आपल्याला आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा ही निश्चितच करावी लागेल. पाहूया पुढील चेंडू. वेगवान गोलंदाजी, अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 16 धावा या आदेशने खर्च केल्या होत्या, तर आपल्याला या 16 धावांवरती जर या संघाला जगडून ठेवावं लागणार असेल तर आपल्याला निश्चितच या षटकामध्ये काहीतरी जादू करावी लागेल. पाहूया हा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा शुभमचा ओव्हर द विकेट. पुन्हा काय होतंय, फक्त चेंडूला दिशा दिली जाते. तिथे क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेने संघाची धावसंख्या ही 17 वरती जाऊन पोहोचले. एक चांगलं क्रिकेट मित्रांनो आपल्याला कासेगावमध्ये दरवर्षी पाहायला मिळत असतं, यावर्षी सुद्धा पाहायला मिळतंय. आणि शिवप्रतिष्ठान कासे यांच्या माध्यमातून त्यांनी ही एक जबाबदारी स्वीकारली आणि 2026 मध्ये या स्पर्धेचं बॅटची आतील साईडची कडा नक्कीच आपल्याला लागलेली पाहायला मिळते. मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एका धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती 18 वरती जाऊन पोहोचले. आणि निश्चितच जर आपण पाहिलं तर 4 चेंडू आतापर्यंत शुभमने हाताळलेत आणि एकंदरीत 2 धावा दिल्यात. त्यामुळे निश्चितच आपण जर पाहिला जो करंट रन रेट आहे तो थोडासा कुठेतरी कमी होताना पाहायला मिळतोय. शुभमचा हा पुढील चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा हा मात्र यॉर्कर रनिंग देव काय होतंय. एकंदरीत 2 धावांनी संघाचा धावफलक जे आहे ते 20 वरती जाऊन पोहोचलाय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जो रन रेट होता तो 16चा होता, तोच आता मात्र 10 वरती येऊन पोहोचलेला आहे. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. एक चांगली गोलंदाजी आपल्याला शुभमच्या माध्यमातून तिथे पाहायला मिळते. हा पुढील चेंडू असणार आहे, अखेरचा चेंडू असणार आहे या द्वितीय षटकातील. स्ट्रायकर एंडला फलंदाज देखील सुरेख क्रिकेटिंग शॉट खेळताना पाहायला मिळतोय. हा पुढील चेंडू असेल शुभमचा. हा मात्र वेगवान चेंडू आणि आता मात्र चेंडू कळत नाही, कारण एकंदरीत आपण पाहिलं तर हे 6 चेंडू ते आपण पाहिले तर ते 6 वेगवेगळे टप्पे निश्चितच मित्रांनो आपण पाहिले. ही एक गोलंदाजी करण्याचं हे कौशल्य हे आपल्या प्रत्येकाकडे असावं लागेल. जर आपण चेंडू एकाच लेंथवरती टाकले तर निश्चितच आपल्याला मोठे सहन करावे लागतात. त्यामुळे आता जी गोलंदाजी आपण पाहिली तर केवळ एकंदरीत शुभमने 3 धावा खर्च केल्यात आणि एकंदरीत रन रेट तो 16चा चालला होता पहिल्या षटकामध्ये, तो निश्चितच 10 वरती येऊन पोहोचला. म्हणजे एकंदरीत 4 धावा शुभमने खर्च केल्या. म्हणजे आता मात्र बॅलन्स झालेला आहे. तर वाघजाई माधवा मागजन या संघाला सुरेख फटकेबाजी करण्याची गरज असणार आहे मित्रांनो. कारण जर पहिलं षटक पाहिलं तर पार्थने चांगली सुरुवात करून दिली होती. 16 धावा निश्चितच आपल्या संघासाठी गोळा केल्या होत्या. हा पाहूया पुढील चेंडू आणि फटका आहे बघा. एकंदरीत या 2 धावांनी संघाचं धावफलक जे आहे ते जाऊन पोहोचतंय 22 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कोण येतोय? शैलेश कातकर गोलंदाजी मार्क वरती आहे. ओव्हर द विकेट शैलेशचा हा पुढील चेंडू असणार आहे. एक क्रिकेटचा तगडा अनुभव शैलेशकडे आहे. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू बाजूने घेतोय. एखाद्यावरती राहावं लागतंय.
या एका धावेने संघाचा धावा फलक आहे ते जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. जर आपण पाहिलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मध्ये सुद्धा शैलेशकडे एक चांगला अनुभव आहे आणि खूप सारं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सुद्धा शैलेश खेळत आहे. ज्या प्रकारे चक्री गोलंदाजी आपल्याला आपल्या विभागामध्ये अंडरआर्म बॉक्स क्रिकेट क्षेत्रामध्ये किंवा अंडरआर्म क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्यामध्ये निश्चितच ती सुरुवात शैलेश कातकर आणि प्रतीक गोताड या दोन खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आता टप्पा, परंतु तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल मात्र चौका आहे. एकंदरीत 4 धावा या निश्चित मिळत आहेत. थोडस मिस अंडरस्टँडिंग क्षेत्ररक्षकाचं, परंतु प्रयत्न खूप चांगले होते मित्रांनो. देतोय जाईल कोकण जरा. आपण क्रिकेट जरा. त्यावेळी क्षेत्ररक्षण करणं हे खूप चॅलेंजिंग असतं, परंतु आपले सर्व खेळाडू सर्व क्षेत्ररक्षक हे आपला प्रयत्न करत असतात. ही एक मोठी गोष्ट आहे, कारण निश्चितच प्रयत्न करणं ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. भले आपल्याला पुढील सिच्युएशन काही माहित नसते, जेल होईल की नाही हे देखील त्या क्षेत्ररक्षकाला तिथे माहित नव्हतं, परंतु त्यांनी प्रयत्न केले आणि निश्चितच त्या प्रयत्नांचं कौतुक करणं ही आपली जबाबदारी आहे. पाहूया ओव्हर द विकेट हे पुढील चेंडू जे असणार आहे 3, या 3 चेंडूंमध्ये चांगली फटकेबाजी करणं खूप गरजेचं असणार आहे या फलंदाजाला. एकंदरीत आपण पाहिलं तर धाव संख्या जी आहे ती आतापर्यंत 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. हा पुढील चेंडू शैलेशचा, आता मात्र सुरेख चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, मात्र बिटवीन द विकेट या 2 धावेंवरतीच समाधानी राहावं लागतंय. नक्कीच मित्रांनो कुठेतरी म्हटलं गेलंय की कलेक्ट द कॅच अँड विन द मॅच. नक्कीच या झेलांचं महत्व काय आहे ते या सामन्याच्या अंतिम टप्प्यांमध्ये नक्कीच कळेल. त्यामध्ये तो तिकडे डीप ऑनच्या दिशेने खेळलेला जो फटका होता, ती एक कॅच आपण सोडली, सॉरी लॉंग ऑनच्या दिशेने एक कॅच सोडली होती. त्यानंतर या शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये एक झेल सोडला होता. नक्कीच याचे पडसाद कुठेतरी या सामन्यामध्ये उमटलेले आपल्याला अंतिम चरणामध्ये पाहायला मिळतील. पाहूया हा शैलेशचा पुढील चेंडू, हो काय वेगवान चेंडू होता, काय वेग होता, काय क्षेत्ररक्षण आहे यष्टन मागे. दरम्यान आपण पाहूया फलंदाज बाद होतोय. अखेरचा चेंडू आहे. संख्या जर आपण पाहिली तर ती 29 वरती जाऊन पोहोचले. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आदेशने चांगली सुरुवात केली होती, कारण निश्चितच आपण पाहिलं तर जो फरचा चेंडू असतो तो चेंडू कष्ट हे निश्चितच घ्यावे लागत असतात मित्रांनो. निश्चित एक चांगली फटकेबाजी तिथे आपल्याला पहिल्या षटकामध्ये पार्कची पाहायला मिळाली होती. तदनंतर शुभमने षटक हाताळलं, ते केवळ 4 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. पाहूया हा पुढील चेंडू असणार आहे. हो पंच हात पहिला होत आहे. या एका धावेने संघाचा धाव फलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचतंय 29 या धाव संख्येवरती, 30 वरती जाऊन पोहोचलंय. निश्चित पुढील चेंडू असेल. या चेंडूवरती काय होतंय, काय बिघडतंय हे आपल्याला पाहायचं. थोडीशी भरकटलेली आहे. जर आपण शैलीची पाहिली तर ते निश्चितच इन स्विंगच्या दिशेने आपल्याला हँड ऍक्शन पाहायला मिळतं आणि निश्चितच आतील बाजूला चेंडू हे आपल्याला या षटकामध्ये खूप पाहायला मिळाले. बघा पुढील चेंडू असेल शैलेशचा. या 2 धावांनी संघाचा धाव फलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचतंय. निश्चितच 2 धावा घोषित